साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। ते आमच्या पक्षात कधीच नव्हते, त्यांचा विचार आम्ही का करायचा, असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून गेलेल्या माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांना उपरोधिक टोला मारला। काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर माजी महापौर बेरिया यांनी देखील पवार यांची भेट घेतली आहे। या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांची सोमवारी प्रतिक्रिया घेतली असता सुधीर खरटमल नावाला एवढं महत्त्व का? ते आमच्या पक्षात कुठे आहेत? नलिनी चंदेले हे देखील आमच्या पक्षात नाहीत, त्या काँग्रेस भवनमध्ये स्वतःहून येतात, आम्ही का जा म्हणायचं? आगामी महापालिका निवडणुकीत महेश कोटे हे विरोधक नसून भाजपाच आमचा विरोधक आहे, असं सांगत त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी आदर करते, असंही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। दुसऱ्या पक्षात गेले, ते खरं तर काँग्रेसचे पदाधिकारी नव्हतेच, म्हणून ते मला असं चुकीचा शब्द वापरला। काही वर्षापूर्वीच ते काँग्रेस पक्षामधून दुसऱ्या पक्षात गेले होते किंवा काँग्रेस पक्षापासून अलिप्त राहिले होते। तर आज त्यांच्याकडे ना MPCCचं कोणतं पद होतं, ना शहरात कोणतं पद होतं, तर ते तसं तर काँग्रेस पक्षाचे सदस्य पण नव्हते। तर मला असं वाटतं की 2 वर्षापूर्वी जी घटना झाली आहे त्याचा आपण पुन्हा पुन्हा का उल्लेख करतोय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आमचे जेवढे आहेत ते आमचा साबत आहे पक्ष आणि आमचे नगरसेवक, आम्ही सगळे एकूण, पण जे नव्हतेच, जे कधी नव्हतेच त्याची वाट का पाहावी, म्हणून हा प्रश्न मला असं वाटतं चुकीचा आहे मुळात। आणि जेव्हा कोणी येतं आमच्या पक्षात, आमचा पक्ष कुटुंब आहे, तेव्हा मोठ्या मनाने आम्ही त्यांना मान देतो, ही काँग्रेसची संस्कृती आहे आणि तेच आम्ही दिलं। पण आम्हाला माहिती होतं की जे कधीच सक्रिय नव्हते ते अचानक कसे, आणि एक ठराविक पॅटर्न असतं काही लोकांचं की निवडणुकीच्या तोंडावर नेहमी असं काहीतरी करतात, तीच लोकं, ठराविक लोकं। आणि मला असं वाटतं एवढं आपण नाही आता जनतेला मूर्खात काढू शकत, कारण का शेवटी कोणतीही इलेक्शन ही जनतेची इलेक्शन असते आणि जनता आपल्यापेक्षा हुशार आहे, त्यांना एक्झॅक्टली कळून चुकलं असतं की कोण कुठे आहे, काय, कोण किती वेळा कुठे उडी मारतं। तर माझ्यापेक्षा जास्त आता जनताच उत्तर देईल ह्या गोष्टी।